अशी चविष्ट झणझणीत खमंग स्वादाची मटकी बटाटा रस्सा भाजी बनवाल तर घरातील सर्वजण आवडीने खातील, पोट भरेल पण मन भरणार नाही अशा खमंग स्वादाची ही भाजी आहे। मटकी बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी सुके खोबरे किसून घेतलेले आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, साधारण 2 इंच आल्याचे तुकडे, जिरे 1 चमचा, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, अर्धी वाटी कोथिंबीर घालून हा मसाला छान असा मिक्सरला बारीक करून घेऊया। रस्सा भाजी आपली खमंग चविष्ट होण्यासाठी इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। या कढीपत्त्याच्या पानामुळे खूप छान अशी मटकी बटाटा रस्सा भाजीला चव येते। कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून छान असे परतून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून तोही छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊन त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालून छान असा परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। यामध्ये 1 लहान चमचा हळद घालून यामध्ये मोठ्या आकाराच्या बटाट्याचे स्लाइस करून घेतलेला आहे, तोही छान परतून घेतलेला आहे। पावशेर मटकी स्वच्छ धुवून घेऊन मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घेतलेली आहे। यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून झाकण लावून 7 ते 8 मिनिटे छान अशी शिजवून घेऊया। इथे आपली खमंग स्वादाची मटकी बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे। कोथिंबीर घालून सर्व्ह करूया।